राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली। सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर तसेच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या शक्यतेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना महाजन म्हणाले की हा प्रश्न पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। मुख्यमंत्र्यांनीही तुम्ही तुमचा निर्णय घ्या असे स्पष्ट सांगितले। आम्हाला यामध्ये कोणतीही अडचण नाही। त्यांच्या काही रणनीती असतील, घाई झालेली दिसते, यामागे काही अडचणी किंवा कारणे असू शकतात असेही त्यांनी नमूद केले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताना महाजन म्हणाले की आम्हाला यात काही अडचण नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच आहे। हा निर्णय पूर्णपणे दोन्ही राष्ट्रवादी गटांचा आहे। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना आज मुंबईत बोलवले, आपली काय प्रतिक्रिया बोलते? असा हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण सगळं आपल्या गटाने विचार करून सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा। तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। मला वाटतं आम्हाला याबद्दल काही अडचण नाही। खूप घाई होते असं काहींचा सूर आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेला। आता मी याबद्दल काय बोलावं म्हणजे पण त्यांचं काही असेल, त्यांचे काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही त्यांना रणनीती असेल, राजकारणातली काही त्याची रणनीती असेल, म्हणून मला वाटतं की त्यांनी दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतला। चौथा दिवस असेल म्हटलं आपल्याला घाई खर झालेली आहे, पण काहीतरी तिथल्या अडचणी असतील, कारणं असतील, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल। हो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशा पद्धतीचा देखील प्रयत्न आता होतोय। आपल्याला नेमकं काय वाटतं? ते आम्हाला वाटायचं काहीच नाही आहे। एकत्र झाले तरी आम्हाला आनंद आहे, नाही झाले तर मला वाटतं त्याचं चाललेलं आहे, आमच्यासोबत ते आहेतच। हा सर्वस्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पवार साहेबांचा आणि तो सुमित्रा वहिनींचा ताईंचा हा विषय आहे, त्यांनी ठरवावं। आम्हाला तर कुठली अडचण नाही। आजच्या शपथविधीबाबत शरद पवारांना पण समस्या आहे। आता या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो दादांचा गट आहे हा त्यांचा विषय। खरं म्हणजे ते किती मोठ्या एकत्रित होत आहेत, एकत्रित झाले पाहिजे, त्यांच्या अंतर्गत त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे याची तुम्हाला आपल्या कल्पना नाही। समजा एकत्र होण्यासारखं काही असतं किंवा काय तर मग त्यांनी त्यांना बोलवलं असतं, आमंत्रण दिलं असतं। पण मला वाटतं की धावपळीमध्ये हा सगळा कार्यक्रम आहे, त्यामुळे छोटेखानी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सर्वांना तिथे बोलवलं असं मला वाटत नाही। तरीसुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत विषय आहे। त्यांनी दोघांनी ठरवायचं आहे काय करायचं काय नाही। ते आमच्यासोबत आहेत, ते नक्की। शपथविधीला आपण उपस्थित राहणार ना? मी जाणार आहे शपथविधीसाठी। ओके.